पाहतोय चला या ठिकाणी जर पुरुष खुला गट जर आपले संघ आले असतील तर मात्र नाव नोंदणी करून घ्या। अगदी थोड्याच वेळात पुरुष गटाचे सुद्धा सामने आपण पाहणार आहोत। आपण आल्याचे मात्र या ठिकाणी नोंद करून घ्या। चला यानंतरचा मैदान क्रमांक 1 वरती होणारा सामना स्थानिक संघ यजमान संघ सर्वांचे लक्ष असेल ज्या सामन्याकडे जागमाता केळवे रोड वर्सेस अधिकारी स्पोर्ट्स लालोंडे या दोन्ही संघांनी मात्र या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। चला पाठीमागे कोणी उभं राहायचं नाहीये, कोचनी मात्र या ठिकाणी कॉर्नरला राहायचं आहे। चला आजच्या दिवसातील तिसरा सामना धाकटी डहाणू वर्सेस विद्यालय असनास। हॅलो, मैदानात वावरत असताना कोणाचा तरी मोबाईल हरवलाय। तो मोबाईल व्यासपीठावरती मिळालेला आहे। आपली ओळख पटवून तो मोबाईल घेऊन जावा। यस नक्कीच विशेष कौतुक आहे की एखादी महागडी वस्तू सापडल्यानंतर ती जमा करणे खरोखर एक चांगला प्रामाणिकपणा या ठिकाणी आपण पाहतोय आणि असेच प्रामाणिकपणाने आपण जर वागलो तर नक्कीच आपला देश बदलायला वेळ लागणार नाही, कारण आपण या भारताचे भविष्य आहोत। सुजाण नागरिक घडण्याकडे आपली वाटचाल आहे। चला जीवनज्योती हालोली, श्रीराम विरार, एवन बॉईज पालघर, साई कृपा वसरे या चारही संघाने विनंती असेल आपली प्रवेश फी मात्र आधी जमा करा। मी आधी उदाहरण दिलं की साध्या रेल्वेचं 5 रुपयाचं तिकीट काढण्यासाठी आधी तिकीट काढावं लागतं मग प्रवास करावा लागतो, तसंच सामन्यामध्ये खेळण्याआधी आपल्याला प्रवेश फी भरावी लागते। हे खूप मोठं मन आहे आगरी समाज सेवाभावी संस्थेचं की आपण प्रवेश फी भरलेली नसताना सुद्धा आपल्याला खेळायला पहिल्यांदा चान्स दिला, कारण त्यांना माहिती आहे खेळ महत्त्वाचा आहे। तर त्यांचं मन सांभाळून आपल्याला सुद्धा आपली कृती करावी लागेल। आपली भूमिका जी आहे पहिल्यांदा आपल्याला प्रवेश फी मात्र भरावी लागेल। हॅलो, व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक वर्ग त्यांना विनंती असेल त्यांनी थोडंसं बाजूला व्हा। आपल्या मान्यवरांना मॅचचा आनंद घेता येत नाहीत, थोडंसं बाजूने मॅचचा आनंद घ्या। चला लगेच सर्वांनी आपली जी प्रवेश फी आहे ती मात्र भरून घ्या। अगदी आमचा आगरी समाज आहे, आगरी समाज लग्नावरती भरपूर खर्च करतो, तरी पण मी सांगतो आधी अहेर करतात मग जेवायला जातात। ही आमची आगरी समाजाची प्रथा आहे, पहिला अहेर मग जेवण, मग तसंच पहिली प्रवेश फी मग खेळ, हे सूत्र आपण सांभाळायला हवं। चला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय धाकटी डहाणू वर्सेस पाटील विद्यालय असनास। या ठिकाणी तडफडत पॉइंट मिळाला गेलाय। बोथ पॉइंट या ठिकाणी दिले जातात। इच पॉइंट स्कोर पाहतोय 2-3। पुन्हा एकदा 6च्या डिफेन्स मध्ये रायडर येतोय पाटील विद्यालय असनसचा। 6च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन आहे। या ठिकाणी कव्हर फिरली गेली मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला। ऍडव्हान्स टॅकल कधीही धोकादायक, जसं क्रिकेट खेळताना आडवी बॅट ही धोकादायक, तशी कबड्डीमध्ये ऍडव्हान्स टॅकल ही 99% अयशस्वी ठरते आणि तीच ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी धाकटी डहाणूच्या माध्यमातून झाला। पॉइंट गमावला गेला। पुन्हा आपण स्कोर पाहतोय 3-3। बोनस पॉइंट दिला जातोय, बोनस घेतला जातोय। हे कबड्डीमध्ये एक मस्त आहे की तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर दाखवा, आतमध्ये चढाई करा। 6 आणि 7 डिफेंडर जर मैदानाच्या आतमध्ये असतील तर तुम्हाला एक एक्स्ट्रा पॉइंट दिला जातो। ही दाद दिली जाते तुमच्या हिमतीला, कारण हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। चला पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो स्कोर आहे 3-4। पाटील विद्यालय 3। पुन्हा एकदा बोनस घेतला जातोय, टाइम आउट घेतला जाते, कान मंत्र दिले जात आहेत पण प्रशिक्षकांच्या माध्यमातून, कारण कान मंत्र खूप महत्वाचे आहेत। कान मंत्र म्हणजे तुमच्यातील शक्ती ही जागृत केली जाते। जसे जामवंताने हनुमान सांगितलं की यू कॅन डू, तू करू शकतोस, आणि क्षणार्धात या जगातील सर्वात वेगवान ठरणारी फ्लाइट ठरली बजरंग बली हनुमानाची फ्लाइट इंडिया टू श्रीलंका।
आणि हेच कानमंत्र या ठिकाणी प्रशिक्षक आपल्या संघाला देताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 15 स्कोर पाहतोय. पाटील विद्यालय 3 अजूनही 2ची पिछाडी आहे. या पहिल्या हाफ मध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल नक्कीच दोन्ही संघांचा, कारण आघाडी आपला आत्मविश्वास वाढवते. डॅश केले जाते, फेकून दिले जाते, मैदानाच्या बाहेर पॉइंट मिळतोय धाकटी डहाणूला. नाव धाकटी आहे म्हणजे लहान आहे, नाव धाकटी, धाकटी म्हणजे लहान, पण कर्तृत्व मात्र महान दिसतंय धाकटी डहाणूचं. आणि या ठिकाणी अतिशय सुंदर चलाखीने एकीचं बळ मिळते फळ. थोडं अजून जर लहानपणी कॉम्प्लेन पिलं असताना तर थोडे हात वाढले असते आणि इथे तुला पॉइंट भेटले असते. कॉम्प्लेनची कमतरता झाली धाकटी डहाणूसाठी. पुन्हा एकदा 5च्या डिफेन्स मध्ये स्कोर पाहतोय 4-6 बोनस ऑफ असणार आहे. पॉइंट साठी थोडंसं झुंजावं लागेल, झगडावं लागेल, थोडीशी मेहनत संघर्ष करावा लागेल. कारण असं म्हणतात ना, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. अरे जब तक न पडे हथौड़ी की चोट पत्थर भी भगवान नहीं होता. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा संघर्षावरती मात केली जाते. एकीचा पुन्हा विजय होतोय. युनिटी इज स्ट्रेंथ आणि पॉइंट मिळतोय. टॅकल पॉइंट धाकटी डहाणूला. 5च्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा धाकटी डहाणूचा रायडर. चला यानंतरचा आपण सामना पाहणार आहोत. केळवे रोड जागमाता केळवे रोड आणि अधिकारी स्पोर्ट्स लालोंडे. एक यजमान संघ आहे, सर्वांच्या नजरा आहेत. आमचा संघ, आपला संघ, एक आपलेपणाची एक भावना असते. हा आमचा संघ कसा खेळतोय. नवोदित आहे जागमाता केळवे रोड. या नवोदित संघाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वजण या ठिकाणी सज्ज आहेत. परंतु खेळ आहे, अगदी खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी खेळ पार पाडले जात आहेत. हे यश आहे तुमच्या आमच्या लाडक्या सेवाभावी संस्था आगरी समाज सेवाभावी संस्था केळवे रोड, ज्याचे अध्यक्ष आपण पाहतोय महादेवजी घरत. अतिशय सुंदर आयोजन नियोजन. चला लगेच जय हनुमान तिवरी, जय हनुमान तिवरी आणि RA चहाडे दोन्ही संघांनी मैदान क्रमांक 2 वरती सज्ज राहायचं आहे. जय हनुमान तिवरी, अरे बाप रे बाप, तुटून पडलेत, उडून पडलेत एकमेकांवरती. 2 पॉइंट सुपर टॅकल केली जाते. दोघांनी एकत्रपणे टॅकल केलं आणि मोठ्या रायडरला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवले. पॉइंट मिळाले आहेत 2. चला पुन्हा एकदा हा कानमंत्र दिल्यानंतर आपण पुन्हा वळूया. सामना असताना पाहतोय आपण पाटील विद्यालय असनस. नवनीत मालेने आपलं पहिल्यांदा वजन करून घ्यायचं आहे. वजन झालेलं आहे, नवनीत माले आलेले आहे. आपल्याला लवकरच पुकार दिला जाईल, तदनंतर मात्र आपण रेडी राहायचं आहे. यानंतर होणारा सामना या ठिकाणी होणार आहे अधिकारी स्पोर्ट्स लालोंडे केळवे रोड जागमाता. त्यानंतरचा सामना असेल नवनीत माले वर्सेस आई अष्टभुजा रानगाव. चला बोनस पॉइंट दिला जातोय. थर्ड रेड, डू आय डाय ची रेड, करा किंवा मरा, कुछ तो करना पडेगा. हृदयाची स्पंदने वाढवणारी ही रेड असते, कारण डोक्यामध्ये चक्र चालू असतं. पॉइंट महत्वाचा असतो आणि या ठिकाणी डिफेंडर एकत्र आले गेले. डिफेंडर ची कव्हर आणि कॉर्नर एकत्रपणे उडून पडले, परंतु दोन्ही ठिकाणी इच पॉइंट, कारण सेल्फ आउट होतोय, मैदानाच्या बाहेर जातोय डिफेंडर, त्यामुळे त्यांना सुद्धा एक पॉइंट गमावा लागतोय. पुन्हा एकदा 6च्या डिफेन्स मध्ये ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला. अतिघाई संकटात नाही, पॉइंट मिळतोय पाटील विद्यालय असनस. 8-8 काय कम बॅक केले, वाह काय सामना सजलाय. 8-8 शांत पद्धतीने खेळतायत पाटील विद्यालय. मनामध्ये खूप सारे चक्र चालू आहेत. अगदी मनात जे ठरवले ते प्रत्यक्षपणे इम्प्लिमेंट करताना पाहतोय. हाफ टाइम स्कोर इक्वल होतोय आपण पाहतोय 8-8. अगदी कुठे जाऊ नका, क्षणार्धात या क्षणभराच्या विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटणार आहोत याच मैदानावरती जिथे सामना सजतोय धाकटी डहाणू वर्सेस पाटील विद्यालय तिवरी. हॅलो हॅलो हॅलो.
या ठिकाणी कंप्लीट होतोय. या फर्स्ट हाफ मध्ये हॅलो. स्कोर पाहतोय दोन्ही संघाचा 8-8. तर कुठे जाऊ नका, पाहत राहा हा सामना जो अतिशय रफ अँड टफ होईल. यू गेलो यू आलो. हॅलो. आपल्यामध्ये उपस्थित आपले आदरणीय श्री परेश महादेव घरत यांचं शुभागमन होते. आगतम स्वागतम सुस्वागतम. ज्याने मात्र ह्या आगरी समाज सेवाभावी संस्थेची भविष्यातील मात्र वास्तू कशी असेल हे मात्र प्रस्तावित आपल्याला दाखवून दिलं. ते मात्र वास्तू विशारद श्री आदरणीय परेश घरत तमाम रसिकांना खेळाडूंना विनंती असेल या स्पर्धेच्या माध्यमातून जे ह्या ठिकाणी कबड्डीचे संघ असतील जरी पराभूत झाला तरी मात्र ह्या ठिकाणी जाऊ नये. 12:30 नंतर आगरी समाज सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपल्याला जेवणाचा आस्वाद घेऊन जायचा आहे. 12:30 वाजता आपल्याला कुपन दिले जातील. त्यानंतर जेवणाची व्यवस्था सुरू राहील. तर सर्व खेळाडूंना विनंती असेल की ह्या आगरी समाज सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. धन्यवाद. अगदीचे सुंदर आयोजन ह्या आगरी समाज सेवाभावी संस्था केळवे रोड यांच्या माध्यमातून होताना पाहतोय. अगदी लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वांचा विचार करणारी ही संस्था आहे. आदरणीय सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी सामने पाहतोय. कबड्डीचा हा महासंग्राम आहे. किशोर गटातील जिल्हास्तरीय सामने पाहतोय. या ठिकाणी प्रदीप नडवालची आठवण करून दिली. रायडर या ठिकाणी सेफ आहे का, यस ऑर नो. अपील मात्र जोरदार आहे. पंचांचा निर्णय आपल्याला थोड्याच वेळात कळेल. काय घडले बघूया. पॉइंट दिला जातोय डहाणूला. पॉइंट मिळतोय डहाणूला. पुन्हा एकदा स्कोर आपण पाहतोय 10-10. या ठिकाणी टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला. 4 डिफेंडरच्या माध्यमातून टॅकल सक्सेसफुल टॅकल होते. पॉइंट मिळतोय पुन्हा एकदा धाकटी डहाणूला. आदरणीय सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मान्यवरांना सुद्धा मी सांगू इच्छितो की आपण आज आलेला आहात. या मंचाची शोभा आपण वाढवलेली आहे. या कबड्डीचा सन्मान आपण राखलेला आहे. तसेच एक छोटीशी विनंती असेल की या ठिकाणी एक सेल्फी पॉइंट आहे. आपणास सुद्धा विनंती असेल की एक सेल्फी आपण सर्वांनी काढून या ठिकाणाहून जायचं आहे. कारण हा खेळ मातीतला आहे. कबड्डी म्हणजे श्वास आहे, ध्यास आहे. आणि या सेल्फी पॉइंटचा एक सेल्फी मात्र आपण या आपल्या मोबाईलमध्ये बंदिस्त करायचा आहे. पुन्हा एकदा स्कोर बोर्ड 11-10. चला यानंतरचा सामना या मैदानावरती मैदान क्रमांक 1 वरती माध्यमातून चला जागमाता संघ आणि अधिकारी स्पोर्ट्स लालोंडे लगेच रेडी राहायचं आहे. सेकंड कॉल असेल आपल्यासाठी. श्री मनोहर महंते सरांना या ठिकाणी मायेची शाल देऊन संस्थेचे अध्यक्ष सत्कार करत असताना यांच्या माध्यमातून भरीव देणगी ह्या आगरी समाज सेवाभावी संस्थेला प्राप्त झाली. अशा आदरणीय दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय श्री मनोहर महंते तसेच त्यांचे चिरंजीव श्रेयश महंते एक भरीव देणगीचा चेक प्रदान करत असताना आपण पाहू शकता की तब्बल 51,000 रुपयांची भरीव देणगी आदरणीय श्री मनोहर महंते सर यांच्या माध्यमातून प्राप्त झाली. धन्यवाद सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. अतिशय सुंदर दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण मंचावरती पाहतोय आणि या सर्व दानशूर दात्यांमुळेच सेवाभावी संस्थेला सुद्धा कुठलेही आयोजन करण्यामध्ये मागे पुढे पाहावं लागत नाही. कारण असं म्हणतात ना की कार्यक्रम जर खुलवायचा असेल, फुलवायचा असेल तर प्रत्येकाचा स्पर्श हा महत्वाचा असतो. काही जण स्वतःची कर्मकुशलता अर्पण करून स्वतः कृती करून या ठिकाणी स्पर्शाचा हातभार लावला जातो. तर काहींच्या माध्यमातून रोख रक्कम देऊन आर्थिक सहाय्य देऊन यासाठी स्पर्श केला जातो आणि जेणेकरून सर्व कार्यक्रम अगदी खुलले जातात. सर्वांची गरज आहे. म्हणूनच म्हणतात तन मन आणि धन या तिन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. यानंतर होणारा सामना असेल मैदान क्रमांक 1 मध्ये संपल्यानंतरचा सामना अधिकारी स्पोर्ट्स लालोंडे केळवे रोड जागमाता. हॅलो. आपल्या व्यासपीठावर आदरणीय श्री नंदकुमार घरत सर यांचंही शुभ आगमन होते. आगतम स्वागतम सुस्वागतम सर.
चला लगेच सेकंड कॉल असेल जय हनुमान तिवरी आणि मी, आर ए चहाडे. विनंती संघाने करेन रेडी राहा. जयप्रकाश म्हात्रे सरांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते नंदकुमार घरत यांचं यथोचित स्वागत करावं. हॅलो, पहिल्या राऊंडचे सामने संपल्यानंतर लगेच आपण खुला गट सुरू करणार आहोत. कुर्लाई सफाळे, किंगफिशर बोईसर, जय महाकाली वडराई ब, जय बजरंग बोईसर, युवा वाडवळ, ध्रुव शक्ती सफाळे, छावा स्वराज माकणे, लवकुश क्रीडा मंडळ बोईसर, जय महाकाली वडराई अ, धोंदळपाडा, जय शिवाजी केळवा रोड आणि देवशेत पाडा या सर्व संघांना विनंती असेल आपण आल्याची प्रथमतः नोंद करायची आहे. अगदी काही क्षणार्धात आपण हे खुला गटाचे सामने सुरू करणार आहोत. आर ए चहाडे आणि जय हनुमान तिवरी या दोन्ही संघांनी लगेच तयार राहायचं आहे. मैदान क्रमांक 2 वरती आपला सामना लगेच सजेल. शेवटची 2 मिनिटं. धाकटी डहाणू 16 आणि पाटील विद्यालय 11. थोडस पहिल्या हाफ मध्ये दोन्ही संघ आमने सामने झाले, त्यावेळेला स्कोर आपण पाहिला 8-8. दुसऱ्या हाफ मध्ये मात्र चांगल्या रीतीने खेळाचं प्रदर्शन आपण पाहिलं. धाकटी डहाणूच्या संघाकडून स्कोर आपण वाढताना पाहिला 19-11. 8 ची भरभक्कम अशी आघाडी आपण पाहतोय धाकटी डहाणू संघाकडे. आणि पाटील विद्यालयाला आता मात्र थोडस काय ते जादुई रेड मारावे लागतील, कारण शेवटचं काही मिनिटं बाकी आहेत. आपल्या व्यासपीठावरती ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आगरी समाज सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धेसाठी आणि ह्या कार्यक्रमामध्ये अंतर्गत पुढारी वृत्तपत्राचे पत्रकार लोकमत वृत्तपत्राचे पत्रकार आदरणीय रवींद्र घरत सर यांचं आगमन झाले. मी विनंती करेन राजन घरत सरांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत करावं. आदरणीय रवींद्र घरत सर त्यांच्या माध्यमातून आपण पालघर जिल्ह्याच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात असे आदरणीय श्री रवींद्र घरत सर. चला या लगेच संघाने यायचं. आर ए चहाडे आणि जय हनुमान तिवरी. दिस इज अ लास्ट अँड फायनल कॉल. आर ए चहाडे आणि जय हनुमान तिवरी लगेच मैदान क्रमांक 2 वरती यायचं आहे. आपल्या या आगरी समाज सेवाभावी संस्था साठी भरीव देणगी येते. आदरणीय श्री प्रकाश सावर यांच्या माध्यमातून ह्या संस्थेला तब्बल 5,555 रुपयांची देणगी प्राप्त होते. त्यांचे चिरंजीव कार्तिक यांचं ह्या ठिकाणी स्वागत करत असताना आणि धनादेश ह्या ठिकाणी देत असताना आदरणीय श्री महेश किनी यांच्या शुभ हस्ते धन्यवाद. आपल्या ह्या ठिकाणी आदरणीय राजेश